नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुद्द्याचं बोलाचा आजचा एपिसोड आहे नांदेडमध्ये. नांदेड परंपरागत काँग्रेसचा गड राहिलेला आहे. 6चे 6 विधानसभा मतदारसंघ. इन्क्लाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. एक मराठा एक मराठा मराठ्यांचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश. चला ठीक आहे, मी कार्यक्रम थांबवते. मी काही सुरू करत नाही कारण तुमच्या घोषणांसाठी मी कार्यक्रम नाही ठेवलाय. मराठवाड्यामधल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आज आहोत. नांदेड हा परंपरागत काँग्रेसचा गड मानला जातो. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर इथून खासदार म्हणून निवडून आले. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास जर नांदेडचा पाहिला तर विरोधी पक्षांना म्हणजे काँग्रेस इतर पक्षांना सतत 2 वेळा इथे खासदारकी मिळवणं शक्य झालेलं नाहीये. त्यामुळे यावेळेस नांदेड हा आपलाच विक्रम मोडतोय की नवीन विक्रम प्रस्थापित करण्यापासून काँग्रेसला पुन्हा एकदा दिलासा देते, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नांदेड जिल्ह्यामधल्या 2 विधानसभा मतदारसंघ आणि इतर शहरातल्या 2 विधानसभा मतदारसंघांसह आणखीन 4 विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा लोकसभा मतदारसंघ बनलाय. प्रामुख्यानं शहरी भाग मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे प्रश्नही शहरी मोठ्या प्रमाणावर आहेत. शहरातल्या रस्त्यांचे प्रश्न आहेत आणि याशिवाय सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो स्थानिकांच्या रोजगाराचा. या व्यतिरिक्त काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत नांदेडकरांचे जाणून घेण्यासाठी नांदेडमधल्या सगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत, सामाजिक संस्थांचे अनेक कार्यकर्ते आहेत. आपल्या विविध मागण्या सातत्यानं प्रसारमाध्यमांसमोर ठेवणारे, समाजासमोर आणणारे विविध संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून सुरुवात करूयात. काय काय मागण्या आहेत नांदेडकरांच्या? काही झाल्यात का? काय आहे हातात पण तुमच्या? पहिलं सांगा मला. संशोधकांचा पेपर आहे. संशोधकांचा पेपर आहे. सारथी बारटे यांनी जो महाराष्ट्रासाठी पेपर घेतले गेले 2 वेळेस, त्या पेपरवरती या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारची कानउघड करण्यासाठी मी सोबत पुरावे आणलेले आहे. कारण फडणवीस साहेब म्हणतात की पुरावे दाखवा. पुरावे दाखवण्याकरता मी सोबत पेपर आणलेले आहे. तर असा मुद्दा आहे की महाराष्ट्र शासनाने सारथी बारटे आणि महाज्योतीसाठी ज्या परीक्षा घेतल्या, सुरुवातीला 1 वेळेस पेपर घेतल्यानंतर 2019चा पेपर जशाच तसा छापून दिला पुणे विद्यापीठाने, कॉपी पेस्ट केला. मग तो विद्यार्थ्यांनी उघडकीस आणल्याच्यानंतर पुन्हा एकदा पेपर घेतला गेला. त्याच्यामध्ये त्यांनी एक झेरॉक्स पेपर दिला आम्हाला हा, आणि हा ओरिजिनल पेपर दिला. मग त्याच्यामध्ये सर्रास हे याच्यासोबतची जर झेरॉक्स काढली असतं त्याच्यासोबतचे ओरिजिनल पेपर पहिलंच त्यांनी बाहेर पाठवले गेले. याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचे पेपर फुटीचा मुद्दा आहे. बरं, तुमच्या हातात कसला आक्रोश महामोर्चा? हे आमचं 23 तारखेला जे सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट पारदर्शक परीक्षा व्हावे म्हणून 1000 रुपये फीस ठेवून TCS IBPS या कंपन्या निवडून या कंपन्या अंतर्गत लाखो विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचा प्रोग्राम आखलेला आहे. सातत्यानं ह्या कंपन्या शाश्वती देतील आणि पारदर्शक होतील म्हणून 1000 रुपये फीस ठेवून सुद्धा दररोजचं चॅनल उघडल्यानंतर प्रत्येक सेंटरवर पेपर फुटलेले असतात. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोग कलम 315 नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि त्याच्याकडनं का परीक्षा घेतल्या जातात? मॅडम, सध्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री घेसरकर साहेब म्हणत आहेत की 30,000 भरती करू मागच्या हिवाळी अधिवेशनापासून, तर अजून शिक्षकांची भरती झाली नाही. मधामध्येच मराठी माध्यमांच्या जागी इंग्लिश माध्यमाला प्राधान्य. कारण का वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे की मराठी म्हणजे 1 ते लहान वयामध्ये मातृभाषेतून शिक्षण हे विद्यार्थी अवगत करू शकतात. तर मध्येच मराठीच्या जागी इंग्लिशचं हे खूळ आणलं. तर आमचं म्हणणं आहे की मराठी इंग्लिश न करता गुणवत्तेनुसार त्यांना भरती करण्यात आली. तसेच 1 ते 12 हे काय म्हणत आहेत, सध्या जिल्हा परिषद आणि मनपाची भरती करू आणि खाजगी संस्थांची पुन्हा दुसऱ्या टप्प्यात. आमचं म्हणणं आहे एकाच टप्प्यामध्ये मागची भरती 17 ते 22 पर्यंत अजून कंप्लीट झालं नाही आणि इतके दिवस थांबून आम्ही 1 ते 12 एकाच टप्प्यामध्ये भरती केली पाहिजे असं आमचं मागणं आहे ना. 1 ते 12. हा, 1 ते 12. बऱ्याच घोषणा दिल्यात, आता मांडा एकदाचा मुद्दा. मागील 30 वर्षापासून गरजवंत मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शासन कुठलंही असो, कधी आघाडीचं असेल तर कधी युतीचं असेल, या दोन्ही शासनाने मराठ्यांची घोर फसवणूक केली आहे. 50% वरचं आरक्षण देऊन 2014ला राणे समितीनं आमची घोर फसवणूक केली. तसंच 2018ला आरक्षण करण्याचा कायदा आपल्या हातामध्ये म्हणजेच राज्याच्या हातामध्ये नसताना सुद्धा फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण कायदा 29 ऑक्टोबर 2018ला लावला आणि तेच आरक्षण फसव आरक्षण म्हणून दिलं आणि ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं, पण सुप्रीम कोर्टामध्ये सपशेल फेल ठरलं. 9 सप्टेंबर 2020ला स्थगिती आली आणि 5 मे 2021ला मराठा आरक्षण नाबूद झालं. म्हणून मराठ्यांचा आजही सरकारवर आरोप आहे की फसवं आरक्षण देण्यापेक्षा मराठ्यांना हक्काचं म्हणजे 50% आतलं कुणबी मधूनच आरक्षण पाहिजे. काय फार तुमचा मतदारसंघात राग आहे बाबा तुमच्यावर? नांदेड जिल्ह्यामध्ये
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी जे काँग्रेसनं 25 वर्ष काम केले नाही ते नांदेडच्या खासदार ते साहेबांना जाऊ द्या हो आता मला सांगा ती पोरं सांगतायत ऐका हो थांबा ती पोरं सांगतायत परीक्षा पेपर फुटली ते सांगतायत आरक्षण नाही मिळत आहे बघा आता जे आमचे बंधू शामरावजींनी सांगितलेलं आहे आता ऐकून घ्या ऐकून घ्यायची पण मानसिकता ठेवा ज्या पद्धतीने आता शामरावजींनी सांगितलंय की मराठा आरक्षण आधीचे जे नेते मराठा जे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होऊन गेले आघाडीचे ते स्वतः मराठा असून त्यांनी कधीही आरक्षण देण्याचं काम या महाराष्ट्र शासनामध्ये केलेलं नाही तर आमचे बहादर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अभ्यास पूर्ण करून मराठा समाजाला त्यांच्यावर पण आरोप करताय सांगतो मराठा आरक्षणाला देण्याची न्याय्य भूमिका मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली व त्यांनी मराठा आरक्षण हे दिलं आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये ते मराठा आरक्षण टिकलं त्यानंतर उबाटा सरकार जे नतद्रष्ट उद्धव साहेब ठाकरे यांचं जे सरकार स्थापित झालं त्यावेळेस अहो ऐका हो थांबा भाषण नको ऐका असं नाही भाषण नाही ऐका त्यांनी तेच सांगितलंय की तुम्ही न टिकणारं आरक्षण दिलं टिकणारं आरक्षण नाही टिकणारच आरक्षण आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरक्षण दिलं त्या काळामध्ये 10,000 मराठा तरुण नोकरीला लागलेले आहेत त्याचं काय थांबा बरं त्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आरक्षणानं 10,000 मराठा तरुणांना नोकऱ्या लागल्या आजपर्यंत मराठा आरक्षणामध्ये या पार्टीने या पार्टीवर आरोपच करून मराठ्यांची फसवणूक केली आहे आमच्या बायकांचे मॅडम कपाळ करंडे झालेत आता आम्हाला वेळ नाही सरसगट GR काढा मराठा आरक्षण ओबीसी मधूनच द्या अशी आमची प्रमुख मागणी आहे जर यदा कदाचित मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल आताही सरकारची जर नीती मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर जरांगे पाटलाचं आंदोलन ते मोडीत काढू शकत बर आता सगळ्यांनी नाही आता थांबा तो झाला मुद्दा पुढचा मुद्दा मला सांगा त्या पेपर फुटीच्या मुलांना काय उत्तर देणार आहात तुम्ही कोण उत्तर देणार आहे हा नाही मी काय विचारते पेपर फुटीची ती मुलं जी तक्रार करतायत काय बोलणार आहेत त्यांना कोण उत्तर देणार आहे त्यांना पेपर फुटीवर जे कोणी करत असेल त्यांच्यावर कारवाई ही शासनाच्या मार्फत होत आहे आणि निश्चितच त्याच्यावर तोडगा शासन काढणार आणि येणाऱ्या काळामध्ये पेपर फुटी हा मुद्दाच आपल्या देशामध्ये राहणार नाही रोज उठून पेपर फुटताय हो पण आता इथून पुढे शासन कडक कारवाई करणार आहे ती मुलं म्हणतायत 1,000 रुपयांची फी घेता आमच्याकडनं 1,000 रुपयांची फी 1,000 रुपयांची फी घेता पेपर फुटत होते पण आज पेपर फुटलेला निदान बाहेर तर येत आहे पुढील काळामध्ये पेपर फुटणारच नाही हा पूर्वीच्या काळामध्ये होणार ते आता कालची परीक्षा पण फुटली याच्यावर प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आणि महत्वाचा आरक्षणाचा मुद्दा सांगतो मॅडम त्या पोरांची वय निघून चालली आहेत पेपर फुटीचा मुद्दा या ठिकाणी शासन कडक कारवाई करत आहे बर चला इकडे या मुद्द्याकडे ऐकून घ्या बोला कुठल्या प्रश्नावर बोलू मॅडम मी काय असले तुमच्या जिल्ह्यात काय प्रश्न तर बोला विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही आणि त्या पद्धतीने आता चाललंय त्याचं काय नाही आता कुठला चाललाय आरोप प्रत्यारोप होत राहतात मॅडम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ती मुलं आरोप नाही करत आहेत तडफडतोय जीव त्यांचा आम्ही त्यांचंच उत्तर द्यालो आता राहिली गोष्ट मराठा आरक्षण टिकवण्याची तर मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सक्षम मराठ्यांना सरसकट आरक्षण भेटावं परीक्षेवरनं आरक्षणावर घुसलात मॅडम त्यांनी आता जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की पेपर फुटीचा हा मुद्दा अगदी योग्य आहे आणि मी ते मुद्दे म्हणजे पडताळून पाहिलेला आहे पेपर हा फुटलेला आहे आणि जेव्हा सरकार आलं होतं आज संपत आलाय आता सरकारचं 10 वर्ष 2 कोटी नोकरी वर्षाला देणार होते म्हणजे एक 5 वर्षामध्ये 10 कोटी नोकऱ्या आणि असा हे आहे त्याचा आता तर तुमची माहिती मिळणं पण बंद झालेलं आहे नोकऱ्या गेलेल्या आहेत कोट्यावधी नोकऱ्या आज गेलेल्या आहेत म्हणजे तुम्ही जी काही आश्वासनं दिलेली होती की विकासाला साथ विकास तर कुणीकडे गेलेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आज महत्त्वाचे जे प्रश्न आहे बेरोजगारी असेल तुमची महागाई असेल नांदेडमध्ये या लोकांना दुसऱ्या बोलल्याशिवाय नांदेडमध्ये जो विकास झालेला आहे फक्त केवळ अशोकराव चव्हाण साहेबांमुळे झालेला आहे काय झालं अशोकराव चव्हाणांमुळे आज नांदेडचा जो कायापालट झालेला आहे आज नांदेडचा कायापालट झाला या लोकांकडे कुठलाही मुद्दा नाही काही मुद्दा विचार काय केलं करा काय केलं नाही नांदेडमध्ये अहो आज मेन म्हणजे हे उभं टाकलेत ना या प्रत्येकाला उभं करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे मी स्थानिक लेवलचा एक मुद्दा बोलतोय त्यांनी जो प्रश्न केला
की प्रताप पाटील चिखलीकर यांनी विकास कामे केली. मला एक त्यांना त्यांच्या 5 वर्षाच्या खासदारांना विचारायचं आहे की केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, आजपर्यंत त्यांनी नांदेड जिल्ह्यासाठी त्यांनी कुठला असा मोठा ठोस निधी आणला? अशोकरावजी चव्हाण साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हा समृद्धी महामार्ग मंजूर केला, तो सुद्धा या शासनानं भिजत घोंगडं ठेवलं मंत्री दरबारी. त्याला निधी पुरवत नाहीयेत. यांनी एक काम सांगावं की केंद्रातून किंवा मोठं काम सांगावं. झालं नाही. शेतकऱ्याची जी कर्जमुक्ती होती ती आजपर्यंत झालेली नाही. आज माझ्या मित्रानं महागाईचा मुद्दा मांडलेला आहे, याच्यामध्ये बेरोजगारीचा मुद्दा मांडला आहे. माझी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की कुठलाही धार्मिकतेचा व कुठलाही असा भावनाप्रधानतेचा मुद्दा घेऊन आपण बोलू नाही. आपण राजा रामचंद्र हे देशाची आस्था आहे, संबंध हिंदू धर्माची आस्था आहे. हे भावनिकतेला हात घालून बेरोजगारी महागाई हा विषय डायव्हर्ट करतात. आणि मॅडम आज 10 रुपये वाढले होते गॅस सिलेंडरच्या पोटी, तर स्मृती इराणी संसद पुढे उपोषणाला बसल्या होत्या, आंदोलनाला बसल्या होत्या. आज सामान्य गरीब माणूस भरकडे जात आहे, महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, घोटाळे आहेत. अदानी सारख्या लोकांना, विजय माल्या सारख्या लोकांना या देशाच्या बाहेर जाण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा त्यांना सहकार्य करतात. आज हा देश अडाणी विजय माल्यांचा आहे, मात्र लाखाचा पोशिंदा शेतकरी कष्टकरी या शेतकऱ्यासाठी कुठल्याही आज हे शासन कर्जमाफी करत नाही, शेतकऱ्याचे मुद्दे इश्यू करत नाही. नांदेडच्या एक शिक्षक भरतीसाठी भगिनी केसरकर साहेबाला जेव्हा विचारायला गेल्या की शिक्षक भरती केव्हा होणार, परीक्षा होऊन 1 वर्ष झालं, तर केसरकर साहेब नांदेडच्या भगिनीला म्हणतात तुला बाद करतो, परीक्षेमधून अपात्र करतो. गोदावरी नदीचा मॅडम, मी नांदेडमध्ये पर्यावरणवादी कार्यकर्ता आहे, तर गोदावरी नदी ही तर पूर्ण लोकसभेमध्ये विळखा घातलेला आहे. आणि गोदावरी नदीचं प्रदूषण एवढं वाढलंय की गोदावरी नदीला नमामि गंगेच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये घ्यायला पाहिजे. त्यामुळे हे राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये. पण मॅडम आताच माझ्या सत्ताधारी शेती हा धंदा तोट्याचा आहे आणि तो तोट्याचा राहावा यासाठी सरकार प्रयत्न करते, सरकार असो. आणि मुळात शेतीच्या धंद्यामध्ये म्हणजे 1951 मुद्दा बोला नांदेडचा मुद्दा आहे की विष्णुपुरी धरण तयार झालं, 6 लाईन पाहायच्या होत्या, त्या 3च राहिल्या, 3 विकून काढल्या. आता जो मोठा पाण्याचा प्रश्न आहे की लेंडी धरणाचा, लेंडी धरण हे 37 वर्षापूर्वी सुरू झालं, अजूनही 50 कोटीचं धरण 2000 कोटी संपूनही पूर्ण झालेलं नाही. नांदेड शहरामध्ये 8 महिन्यापासून रस्ते यांनी काम सुरू केलंय. अशोक चव्हाण मंत्री असताना त्यांनी रस्त्याचं काम इथं सुरू केलं, क्लब टेंडर करून त्यांनी काम दिले. ते कामं अर्धवट आहेत, जनता रस्त्यावर पडायली, फार ॲक्सिडेंट व्हायलेत. त्यांनी एक इथं जुना पूल होता आसना नदीवर, त्या आसना नदीच्या पुलाला 50 कोटी रुपये आणले, 550 लाख रुपयाचं ते उद्घाटन केलं. जे जुन्या पुलाला त्याचं उद्घाटन. बरं, मला आता 2 मुद्द्यांचं सांगा. एक ऐका ओ काका जरा, त्या विष्णुपुरी धरणाचं काय झालं, त्या लेंडी धरणाचं काय झालं आणि त्या रस्त्यांचं काय झालं? 750 कोटी रुपये. आता विकासाचं बोला. नांदेडमध्ये लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी परवा 750 कोटी रुपये नांदेड बिदर रेल्वेचा जो महाराष्ट्र शासनाचा वाटा आहे तो शासनाचा वाटा मंजूर करून आला. पिंक बुकमध्ये ह्या नांदेड बिदरची नोंद केली. यामध्ये नॅशनल हायवेवर 1 मीटरचा रस्ता अशोकराव चव्हाण करू शकले नाही, तर प्रताप पाटील यांच्या काळामध्ये पूर्ण नॅशनल हायवेचे जाळं झालं आणि समृद्धी मार्ग जालना नांदेड याला मंजुरी भेटली. आता धरणांचं काय झालं? विष्णुपुरी आणि लेंडी धरणाचं काय झालं? विष्णुपुरी हे लिफ्ट इरिगेशन होतं. सिंचनाचं क्षेत्र वाढवून जरी केलं असलं तर शहराची लोकसंख्या वाढली, पिण्याचं पाणी आरक्षित झालं. महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात 30 वर्ष आहे. फॉकी बजेट तयार करून गुर्तागतीला पैसे आणले, ते आता मेंटेनन्स होत नाहीत. 1800 कर्मचाऱ्याचा पगार करता येत नाही. अशोक चव्हाणांच्या ताब्यात असलेली महापालिका फक्त घरगड्यासारखे लोक वापरण्याच्या पलीकडे यांनी काही केलं नाही. उद्योग मंत्री असून एकही उद्योग आणला नाही. राष्ट्रीय महामार्ग 384 किलोमीटर आत्ता झाले, यांनी 1 किलोमीटर केला नाही. आत्ता ते बांधकाम मंत्री असताना नांदेड जालना समृद्धी कनेक्टिंग हायवे त्यांनी जोडण्याचं आश्वासन दिलं, त्यांनी जोडला नाही. म्हणजे अशोक चव्हाणांनी बांधकाम मंत्री असून महापालिका जिल्हा परिषद ताब्यात असून काही केलं नाही. रेल्वेच्या विषयी, रेल्वे हा केंद्र सरकारचा विषय. नांदेड देगलूर बिदर 2 तीर्थशाळाला जोडणारी रेल्वे प्रतापराव पाटलाच्या पाठिंब्यामुळे झाली
असा असताना देखील 700 पण ऐकून घ्या मुद्दा आला. या काळामध्ये नांदेडच्या गुरुद्वाऱ्याचं त्या ठिकाणी उदात्तीकरण झालं, चांगल्या प्रकारचे या ठिकाणी सुशोभीकरण झालं. आता इथे थोड्या वेळात काही सर्वांनी म्हणले की रोजगारासंदर्भात नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात प्रस्थापित मोठा संस्थानिक म्हणून ज्याच्या शैक्षणिक संस्था मोठ्या आहेत असे अशोकराव चव्हाण यांनी किती स्थानिक नेतृत्व स्वतःच्या मतदारसंघ भोकर विधानसभेच्या व्यतिरिक्त गोरगरिबाच्या किंवा वशिलेबाजी लावून या कार्यकर्त्याची भरती केली. कोणत्या गरीबाच्या मुलाला घेतलंय भरती करून? बोला. मी प्रश्न विचारू? अरे वा, यांच्याकडे आता मीच प्रश्न कसे विचारणार? बोला भैया. आतापर्यंत या शासनाने कोणते धोरण राबवलेले नाहीत. पंचायत समिती अशोक चव्हाणांवर आरोप होत आहे. अशोक चव्हाण साहेबांनी जो विकास केलेला आहे या बीजेपीला काहीही हे नाही आहे. साहेबांवरती आरोप केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. त्यांच्याकडे बोलायला 10 वर्षामध्ये भरत्या झाल्या नाही. फक्त इलेक्शनच्या पुढे भरत्या काढतात आणि फक्त फॉर्मचे पैसे घेतात आणि इलेक्शनला यूज झाला मुद्दा. दिल्ली ते गल्लीपर्यंत फक्त खोटं बोला आणि रेटून बोला हाच एक कार्यक्रम चालू आहे. आज माझ्या प्रभागामध्ये मी सांगवी नगरसेवक प्रतिनिधी आहे. महापालिकेतला 150 कोटीचा निधी आहे. त्या निधीवर यांनी स्टे आणलेला आहे. चालू कामं बंद करण्याचं पाप या भाजप सरकारनं केलेलं आहे. मॅडम मला एक विचारायचं, 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीने जेवढे आश्वासन दिली होती त्यापैकी किती आश्वासन भारतीय जनता पार्टीने कुठल्या आश्वासनाबद्दल? काळा पैसा भारतामध्ये किती आणलाय? भारतामध्ये 5 वर्षामध्ये नाही. काळा पैसा आपण सांगावा, भारतामध्ये किती काळा पैसा आणलाय? शेतकऱ्याचा विषय ऐका ना, किती गंभीर आहे. मी खेड्यातून ग्रामीण भागातून आलेला आहे. शेतकऱ्याचा विषय मला सांगा. 4000 रुपये सोयाबीनला भाव आलाय आता सध्या. कापसाला भाव बघा. शेतकऱ्याचे लेकर काय कुठं जावं? शहरामध्ये नोकरी नाही त्याला. तुम्हाला सांगतो शिकून कुठं जायचं? किती परिस्थिती अवघड आहे. शासनानं कुठले 10 वर्षापासून मोदी सरकारनं आले शेतकऱ्याविषयी काही करतो. शेतकऱ्याच्या मुलाला कुठंतरी प्राधान्य आहे का? मुलाला काय शेतकऱ्याचे मुलगा म्हणजे मला सांगा असेच शेतकरीच राहो काय? त्या गोष्टीला कुठंतरी आणि मला सांगा सगळे महामार्ग चाललेत, मोठमोठे प्लांट शेतीवरच चाललेत. सांगा शेतीवरच चालत. मला सांगा सगळे प्लांट या इकडून पुढे या जरा. शेतीवर इकडून या जरा. या जरा या काकांना जरा. हा या खालून या. हा सावकाश या. हा आता ना सगळ्यांनी ऐका जरा. ऐका थांबा. हा मॅडम मी ग्रामीण भागातून शेतकऱ्याचा मुलगा आहे. सगळे कोणते प्रोजेक्ट शेतीवर चाललेत. शेतकऱ्याचे मुलं जायचे कुठं? शासन याच्याकडे शेतकऱ्याच्या मुलाकडे वेगळ्या पद्धतीनं तुम्ही आरक्षण म्हणाले हे माध्यम आहे, पण शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याचा विषय घ्या. 4700 रुपये कापसाला भाव, सोयाबीनला भाव. मला सांगा 10 वर्षाखाली हेच भाव होते. उत्पन्नाचे भाव बघा, खर्चाचे भाव बघा, याच्यावर कोणाचाच ताळमेळ नाही. फक्त शेतकऱ्याची जेवढी हाल होऊ लागली तेवढी हाल कोणाची नाही. आणि शेतकऱ्याला एका दिवशी प्रत्येक मला सांगा समृद्धी महामार्गामध्ये शेती गेली त्याला कुठं काय आहे? अरे 11 गावाचा प्रश्न नांदेड जिल्ह्यातला अतिशय महत्वाचा आहे. त्याचा विषय कोणी घेत नाही. मॅडम मला सांगा. ऐका मला सांगा. मला सांगा. ऐका मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. ऐका जर शेतकऱ्याचा त्रास शेतकऱ्याच्या मुलाला प्राधान्य दिलं पाहिजे. शिंदे सरकारला माझी विनंती आहे आणि मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे. आलेलं सरकार थोपट थोपलाले. आलेलं सरकार फोपट पडलाय. शेतकऱ्याच्या अतिशय अवघड प्रश्न वळले. तर माझी एक विनंती आहे, मला बोलण्याची संधी दिली. आता बोला. बोला तुमचं ठरवा आधी. मला एकच बोलायचं. एक मिनिट. अशोक चव्हाण साहेबाचा एक सोडून 3 कारखाने या नांदेड जिल्ह्यात चालतात. आज एक शेतकऱ्याचे सर्वात मानहानीचं काम चव्हाण साहेब करतात. शेतकऱ्याला भाव देत नाहीत बरोबर. आणि ते काय बोलतात? आणि शेतकऱ्या काँग्रेसचा कार्यकर्ता भाव बोलतो का? 60 वर्षाची गंदगी साफ करायला 10 वर्ष लागतील ना. 60 वर्षाने जे पाप केलं. हे भारी आहे. बोला.
एक मिनिट हा भाजपने मोदींनी शिवस्मारक करतो म्हणून मोदी साहेबांनी त्याचं शिवस्मारक करण्यासाठी समुद्रामध्ये त्याचं उद्घाटन केलं होतं. त्याचं काय झालं? भाजपनं सांगितलं होतं मोदी आणि मलेला फरफट आणतो, त्याचं काय झालं? हे सगळे पुढचा प्रश्न. यावर्षी सारथी बार्टी महाज्योती जी फेलोशिप 2 वेळा परीक्षेचा गोंधळ झालाय. आता कुठल्याही परीक्षेचा न गाठ घालता सरसकट फेलोशिप देण्यात यावी. आणि अजित पवारांनी जे आणि शिक्षक भरतीमध्ये कार्यक्रम आहे बोल मराठी मुद्द्याचा आणि इथे इंग्रजी माध्यमांना प्राधान्य दिले जाते. इंग्रजी माध्यमांना कुठल्याही प्रकारे बेस नसताना कलम 35A नुसार युनेस्कोच्या अहवालानुसार पंतप्रधान ते कळलं, अहवाल राहू दे. तुमचं झालं तुमचं. मॅडम हे एकूण एकावर बोलतात ते जाऊ द्या. काल 2 दिवस झाले नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड तालुक्यामध्ये रोहिपिंपळ गाव आहे, तिथं 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून अमानुषपणे तिचा आमच्या निर्गुण हत्या केली तिची आणि फेकून दिले का म्हणजे CRP गुन्हेगारी वाढले. नांदेड मध्ये मर्डर होत आहे, फिरायला रात्री दिवसा ढवळ्या मर्डर होत आहे. पकडल्या गेला नाहीये. ती मराठा समाजाची 6 वर्षाची मुकली होती. जय श्रीराम एवढं बोलत नाही. नांदेड शहरामध्ये सर्व महामानवांचे पुतळे आहेत, स्मारक आहेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण ज्या मातेनं या अखंड भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नांदेडमध्ये स्मारक नाही. हे जय श्रीराम मॅडम समृद्धी मार्गामध्ये शेतकऱ्याची जमीन गेली म्हणून सांगतायत, दिशाभूल करत आहेत. ज्या शेतकऱ्याची शेती गेलेली आहे त्या शेतकऱ्याला 4 ते 6 पट मुआवजा भेटलेला आहे. जे शेतकरी मॅडम जे शेतकरी सायकलवर फिरत होता आज फॉर्च्युनर मध्ये फिरत आहे. अरे बापरे, ऐका हो ऐका, या जरा या. त्यांचं म्हणणं आहे की समृद्धीमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या ते सायकलवर फिरणारे फॉर्च्युनर मध्ये फिरायला लागले. आज माझ्या भावाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या समृद्धी महामार्ग गेला तर 5 पट पैसे दिले. माझी विनंती आहे की तुम्ही काय सोयाबीन विकून कापूस विकून पैसे दिले का? आज आमच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याचं आम्ही टॅक्स भरतो, आमचे पैसे आम्हाला परत केले. या राज्यामध्ये या देशामध्ये शेतकरी सुखी नाही, या देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत. शेतकऱ्याचा अपमान केलेला आहे. मला एक मुद्दा यांना विचारायचा आहे, विद्यार्थ्यांशी निगडीत मुद्दा आहे की या सरकारला विद्यार्थ्यांशी काही घेणं नाही. अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणतात की PhD करून काय दिवे लावणार का, यांचा हा म्हणायचं काय? झालं तुमचं झालं. तलाट्याचा पेपर फोडून सुद्धा सरकार झोपीचं सोंग घेतंय. मराठा समाजाचा प्रश्न हा ज्वलंत आहे आणि पालिका मराठा आरक्षणासाठी ज्यांनी म्हणतायत की बाबा आरक्षण गेलं. अशोक चव्हाण याचे उपसमितीचे अध्यक्ष होते, त्यावेळेस आदर्श घोटाळा एवढे वकील लावले, त्याच्या अर्धे वकील लावले असते. महापालिकेमध्ये जागा होत्या त्या मुद्दा त्यांनी BOT वर जागा पूर्ण विकून टाकल्या. चालेल शेवटचं बघा, समृद्ध महामार्गामध्ये शेतकऱ्याला करोडो रुपये मिळाले. बरं, आज 10 वर्षाखाली आम्हाला लाज वाटत गेली. आम्ही नांदेडचे म्हणून सांगाल, आज स्वाभिमानाने सांगतो आम्ही नांदेडचे आहे. आमचा खासदार प्रतापले चिखलीकर आहे. बरं चला झालं. रुपयामध्ये विमा द्यायला यांचे मुख्यमंत्री गळ्याला पट्टा लावून 2.5 वर्ष घरात बसले होते, ते विचारा त्यांना. नांदेड हे शहरामधले अनेक प्रश्न आहेत, पण ग्रामीण भागातले प्रश्न आणखीन गंभीर आहेत. तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भावना तीव्र आहेत. नांदेडमधल्या आजच्या एपिसोडमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या भेटूयात पुढच्या जिल्ह्यात. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.